ऋतिक पाटील यांचे नक्कीच सर सुद्धा आहेत, ओमकार सर, त्यांचे आम्ही आता सन्मान केला आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आणि लगेचच आपण आजच्या रात्रीतल्या तिसऱ्या मॅचकडे वळणार आहोत. भाईंच्या माहितीसाठी काटे रेग्युलर संघाने सुद्धा एक पहिला सामना जिंकलेला आहे. विशाल चौधरीने चांगली बॅटिंग केली, भाईने केला होता. नारीची स्पर्धा आपण पाहिली, जयेंद्र शेठ पाटील राणी धाब्याचे मालक त्यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेत सुद्धा भाईने बक्षिसांचा वर्षाव केला होता. काटे संघ त्या स्पर्धेत सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला होता, 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पहिल्या सत्रामध्ये विनोद पाटील सरांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच बाळू, थँक्यू व्हेरी मच नितीन. स्वागत आहे पुनश्च सगळ्यांचं या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट, ज्या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि याच खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची होत असते नेहमी भेट. पहिला चेंडू डॉट आपण बघतायत विजय पवार, ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. टॉस केलं होतं, शोल्डरचा खूप सुंदर वापर, चेंडूला आत आणलं होतं. आणि विजय पवारचं हे नेहमी वैशिष्ट्य राहिलं. स्टार्किंगला आपण बघतोय रुद्नाथला, नॉनस्टॅकला मनोज. हवेत आहे फिल्डर मिडॉनचे धावतायत उलट्या दिशेने. चेंडू दाढीकडे कव्हर करता आला नाही, पहिल्या टप्प्यात कव्हर करतायत, मात्र आपण बघतायत 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. अत्यंत सुंदर अशी क्रीडा स्पर्धा सध्या अनेक नाईट स्पर्धा सुरू आहेत, अनेक संपन्न झाल्या आहेत. आगामी काळात भरपूर स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतील. त्यातली सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे अर्जुनबाई यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी एक भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण आयोजित करतोय. येत्या 26 तारखेला तिचं आयोजन होईल. पण यावेळेस हा फटका बघा काय सुंदर होता, नेत्रदीपक फटका, जागेवरनं खेळलंय, पॉवर प्ले सुरू आहे. आणि याचा पुरेपूर फायदा घेताना हा चौकार या ठिकाणी येतो. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आम्हाला. आणि सुंदर थोडेसे मागे गेले, एक पाय मागे गेला आणि त्यानंतर आपण बघितलं थ्रू द कव्हर, अप्रतिम स्ट्रोक. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण 6 धावा झाल्यात. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा देखील जाय सीमा पार, येतोय हा चौकार. थोडासा हवेतून खेळले, हा अलंग ग्राउंड गेलाय. वॉट अ शॉट. ऑफसाईडचे फटके नेहमीच क्रिकेटचं सौंदर्य खुलवत असतात. हृदयात बघा, हृदयनाथ आहेत. 4 चेंडूमध्ये 10 धावा केल्यात. पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा येत आहेत. 4 चेंडूत आत्तापर्यंत 4ही चेंडू हृदयातने फेस केले. पहिला डॉट फेस केला होता. आणि विजयच्या अगेन्स्ट आपण बघतायत काय चांगलं आक्रमण, टेक्निक खूप चांगलं आहे हृदयनाथचं. द्वारली संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. बॉलिंग मार्क तयार विजय. शॉट ऑफ लेंथ होता, प्रचंड वेग होता, चांगलं कमबॅक, वेगाने बीट केलंय. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा बघू शकाल स्क्रीनवरती. पडल्यानंतर हात आला होता, इन कटर होता. जसा पहिला चेंडू आपण बघितला हात आणला होता तसाच हा चेंडू. चांगली कॉन्टेस्ट सांगते दोघांमध्ये. 10 धावा आल्यात 5 चेंडूत. पॉइंटच्या वरून वॉट अ शॉट, हा देखील निघाला सीमा पार. धावा मिळतील 4. रिप्लेमध्ये बघू शकाल स्क्रीनवरती. शॉट ऑफ लेंथ चेंडू पॉइंटच्या दिशेने एक्झिक्यूट केला, 4 धावा वसूल केल्यात. आणि हृदयनाथसाठी हे मैदान खरं तर घरचंच मैदान आहे. हे त्याच्या मामाचं गाव आहे. आणि आपण बघतो सचिन भोईर यांचे ते भाचे आहेत. या मैदानावरती भरपूर क्रिकेट ते खेळलेले आहेत. आधी उंबरलीमधूनही ते खेळलेले आहेत. आणि आता आपण बघताय द्वारली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना घरच्याच मैदानावरती इथून मात्र 14 धावा वसूल केल्यात पहिल्या षटकाच्या अंती. चांगली सुरुवात झाली. आणि आज आपण बघतायत की 40+ रेग्युलरमध्ये एक दुहेरी संघ बघायला मिळतोय. पहिली मॅच रेग्युलर फॉर्मॅटमध्ये बघितली, दुसरी मॅच आपण बघितली सापट नावळेमध्ये. नावळेने ती मॅच जिंकलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपण रेग्युलर फॉर्मॅटकडे वळतोय, जिथे द्वारली आणि अडिवली हे दोन्ही एकमेकांचे शेजारी, एकमेकांच्या समोर. तर प्रभाकर त्या ठिकाणी तयार होत आहेत. षटक क्रमांक 2 प्रारंभ होतोय. 14 धावा आलेले आहेत. खूप चांगली बॅटिंग
हृदयनाथने आपण बघितली पहिल्या मॅचमध्ये विशाल चौधरीची अप्रतिम खेळी, 11 चेंडूत 31 केल्या. पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची याचं उत्तम उदाहरण त्याने सादर केलं. प्रभाकर मागे गेले बॅकफुटवरती, हलक्या हाताने खेळत आहेत. बॉलच बॅक ड्राईव्ह, डॉट बॉल. पहिला चेंडू मनोजने फेस केला. मनोजकडे अफाट गुणवत्ता आहे, मनोजकडे प्रचंड अनुभव आहे, मनोजकडेही तितकं टॅलेंट आहे. तो देखील प्रयत्न करेल दुसऱ्या बाजूने. याच दरम्यान आपण पाहतोय आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते आपले सर्वांचे लाडके श्री अरविंद नकुल शेठ भंडारी साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत पिंटू शेठ पाटील सापाडगावचे उद्योजक, त्यांचे आगमन झाले. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेट या क्षेत्रामध्ये नेहमीच ज्यांचं खूप मोठं योगदान असतं ते अरविंद शेठ नकुल भंडारी समाजसेवक साहेबांचं आगमन झाले. साहेबांचं मनपूर्वक, त्यांच्या समेत आमचे मित्र निल्सन मडवी सुद्धा येतात, त्यांचेही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ओटू कॉमेंट्री बॉक्स. त्या दरम्यान मान्यवरांचं आगमन झालं आणि फटका बघा काय सुंदर होता. षटकराने मान्यवरांना या ठिकाणी अभिवादन दिलेले आहे. मनोजने धावसंख्या धावफलकावरती 20. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण बघू शकाल. मान्यवरांचं आगमन झालं त्यामुळे हा फटका मिस झाला असावा, पण ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात पुन्हा एकदा. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, एकदम पॅरल स्ट्रोक होता. धावसंख्या 20 धावफलकावरती. ओहो, लेट कट. फिल्डर आहेत गलीमध्ये, डॉट बॉल. विनोद नक्कीच ज्यांचं आत्ताच आगमन झालं अरविंद शेठ नकुल भंडारी, आणि त्यांच्या कटआउटला कालपासून सचिन मोरे यांनी पारितोषिक सुद्धा लावलं. कोणत्याही फलंदाने जर डायरेक्ट हिट केलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाला दिलं जाईल. मग 40+ असो किंवा रेग्युलरचा असेल, ते पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच हिट अँड विन अशी पुरस्कार आहेत. ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने, अलंग द ग्राउंड चेंडू गेला. लॉंग ऑफरनं फिल्डर धावतायत. लॉंग चेस, चेंडूला थांबवलंय. काय जबरदस्त फिल्डिंग. नितेश पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या अडिवली संघाचा. आणि या दरम्यान आपण बघताय धावा पूर्ण केलेल्या आहेत, 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगली पार्टनरशिप. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा. ड्राईव्ह केलं होतं, टायमिंग सुपर झालं होतं. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, पण नितेशचं क्षेत्ररक्षण बघा, पायाचा वापर केलाय आणि अशा पद्धतीने चेंडूला आत थांबवलंय. वेलफील्ड. तर 8व्यांदा इथिएरी धाव या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेली आहे. भावेश अत्यंत चांगलं स्कोरिंग सादर करत असताना लॉंग ऑफला चेंडू गेला. या दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे 24. षटक क्रमांक 2 अत्यंत चांगलं हे रन रेट आपण बघतायत. हेल्दी रन रेट. बॉलिंग मार्कवर तयार प्रभाकर. ओ स्वीप केला, फिल्डर आहेत. ओहो, खराब फिल्डिंग. जय कडनं झाले चूक. चेंडू अडवता आला नाही कारण जजमेंट चुकला. चेंडू पर्यंत पोचले नाही आणि समोर पडून चेंडू थेट सीमा पार. इथून धावा मिळतील 4. स्क्रीनवरती बघू शकाल आपण पिंटू शेठ पाटील यांचं आगमन झाले. खुशल स्पोर्ट्स या नावाने कित्येक वर्ष रेग्युलरचा संघ असेल किंवा 40+ असेल, नेहमी सापाट संघाला पुरस्कृत करतात. ज्यांनी पहिल्यांदाच खरं तर समालोचकांसाठी कूलर आणले होते, अंपायरसाठी देखील आणले होते आणि 12th मॅनसाठी देखील ती संकल्पना त्यांची होती. असे पिंटू शेठ पाटील, निल्सन देखील आहेत. आमचे बालचे शाखा प्रमुख त्या ठिकाणी आहेत. अरविंद भंडारी देखील आहेत. त्याचबरोबर सचिन भोईर यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते आलेले आहेत. या सगळ्या मान्यवरांचं मी स्वागत करतो. अर्जुन बाई आहेत, सुखदेव पाटील साहेब देखील त्या ठिकाणी बघतायत. आणि सुखदेव पाटील असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी पहिल्यांदा समालोचकांना आगरी कोळी महोत्सवामध्ये सन्मानित केलं, इन्व्हाइट करून सगळ्यांना. मग ते रायगड ठाण्यात असतील, प्रत्येकाचा सन्मान वैकुंठवासी हरिभक्तपरायण सावळाराम महाराज क्रीडा संकुलावरती तो कार्यक्रम संपन्न झाला होता.
बॉलिंग मार्कवर परिवर्तन भूषणला आणले. 28 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14, या ओव्हरमध्ये 14 आलेले आहेत. चांगली धावगती आहे, चांगली पार्टनरशिप. ओ हो अपील पंचाने स्वीकारलंय. फुल लेन चेंडू होता, संपर्क नाही झाला. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. मैदानावरती हृदयनाच्या खेळचा अंत ॲक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. यॉर्कर चेंडू नव्हता, फुल टॉस होता आणि बघा अगदी प्लम सापडल्यात. पहिल्या विकेटचं पतन. अरे काही अल्बेस सुरू होतो दोघांमध्ये. जबरदस्त कॉर्डिनेशन दोघांकडनं. चांगल्या धावा येत होत्या. पुन्हा फुलटॉस चेंडू पायावरती आदळला. यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. कधी कधी चांगला चेंडू बाहेर जातो, कधी कधी खराब चेंडूवरती विकेट येतो. आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं की फुलटॉस बॉल पायावरती आदळला. स्टँडवरती जाणारा होता. नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज LBW भूषण. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहेत कवसला. जय चांगलं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी मगाशी चूक जरूर झाली होती. योगी आहेत, माफ करा. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं योगी बाने यांनी जर डाव मारून कॅच पकडली तर निल्सन मडवी याचकडून 1000 रुपये. आता डाय मारण्यासारखा झेल असेल तर मारतील जरूर, पण जर सोपा असेल तर मग उगाचं डाय नाही मारणार. पण बघूया, शेवटी मैत्रीचे संबंध आहेत, त्यामुळे अशी बक्षिसं आपण नेहमी बघत असतो. 29 धावा झाल्यात. भूषण पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओ स्लोअर वन, चेंज ऑफ फेस, गती बदल आणि ते करणं गरजेचं आहे. व्हेरिएशन असणं गरजेचं आहे, कल्पकता असणं गरजेचं आहे. रिस्क देखील तुम्हाला घ्यायला यायला हवं. पडल्यानंतर हात आणलाय, ऑफ ब्रेक होता. सुपर डिलिव्हरी बाय भूषण. अप्रतिम गोलंदाजी. आत्तापर्यंत 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव दिली आहे, 1 विकेट प्राप्त केला आहे, पण अजूनही 3 चेंडू शेष आहेत. स्टॅकिंग एंडला मनोज. कट केलाय पॉइंटला. फिल्डर योगी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. थ्रो थोडासा वाईड येतोय, पण नुकसान होणार नाही. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण. एकूण झाली ती म्हणजे 30 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. प्रयत्न करतील. पॉवर प्लेमध्ये 28 धावा झाल्या होत्या. पॉवर प्ले संपल्यानंतर फिल्डिंगमध्ये आपण बघतोय की थोडं परिवर्तन बघायला मिळतंय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पेट्रोलिंग करताना तुम्हाला दिसत आहेत. बॉलिंग मार्क भूषण. पुन्हा एकदा हवे स्ट्राईकला विनायक. शॉर्ट ऑफ लेन, हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झाला, पण खराब फिल्डिंग. चेंडू फाईन लेग सीमा पार. इथून मिळतील धावा 4. एफर्ट चांगले होते. खराब फिल्डिंग म्हणता येणार नाही, प्रयत्न चांगले होते, कारण पडल्यानंतर डायव्हर्ट देखील झाला. प्रयत्न खूप सुरेख झाले. फिल्डर त्या ठिकाणी मयुरेश होते. 34 धावा येत आहेत. चेंडू खराब होता. पडल्यानंतर लेग स्टंपवरती जाणार होता. शॉर्ट ऑफ ब्लेड होता. बॅटची एज. चेंडू चालला गॅपमध्ये. थर्ड मॅनला फिल्डर येत आहेत. इनफिल्डवरनं चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान फार फार स्लो गतीने आले होते. धावचीची संधी होती. विनायक कुठल्या मनस्थितीमध्ये त्या नक्कीच इथे प्रश्न पडतोय. बघा भरपूर लांब होते आणि कॅमेरा देखील आले नव्हते. पकडला असता तर बाद झाले असते. या दरम्यान आपण बघताय 2 धावा येत आहेत आणि अशा प्रकारे 3 षटकं संपल्यात. 36 धावा झाल्या आहेत. आणि अशी माहिती मिळाली की या मैदानाच्या 4 ठिकाणी चेंबर तयार करण्यात आले आहेत. पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टॉवरच्या मागे फोकस लावणारा आयोजक कोण असेल तर गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मैदानाच्या 4 ठिकाणी चेंबर बनवून तिथे जर पाण्याची व्यवस्था करणारा कोण असेल तर गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. ही संकल्पना ज्याने ज्याने आणलेली आहे. बघा बऱ्याचदा एका चेंबरमध्ये पाणी संपतं तर दुसरा चेंबर आपल्याला ऑप्शन असतो. बघा एका ठिकाणी बॅट्समन त्या ठिकाणी पाणी पित आहेत, दुसऱ्या बाजूला फिल्डर देखील आहेत. तर काही सन्मान आपण करूया. 3 षटकाचा खेळ संपला. आता ज्यांचं आगमन झालं आपण पाहतो एक यशस्वी उद्योजक
अरविंद नकुलशेठ भंडारी इथे उपस्थित, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. मी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक माननीय श्री लालचंद श्रीपत पाटील यांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही सत्कार करणार आहोत. कारण की अरविंद नकुल भंडारी यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर सचिन भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा फलन झाले. आणि हेच तर मैत्रीचं नातं सचिन भोईर यांनी जपलेलं आहे. त्याचमुळे तुम्ही कोणत्याही गावामध्ये जा, सचिन भोईर यांना नेहमीच भरपूर सारा सन्मान मिळत असतो. क्रिकेट क्षेत्र नाही तर क्रिकेटच्या व्यतिरिक्त सुद्धा माणुसकीचं नातं नेहमीच सचिन भोईर यांनी जपलेलं आहे. आणि त्याचमुळे त्यांचे सर्व मित्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला या 5 रात्रीमध्ये पाहायला मिळतील. आणि अरविंद शेठ नकुल भंडारी खास तर सचिन भोईर यांच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित राहिले आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक लालचंद श्रीपत पाटील, सचिन भोईर सुद्धा आहेत. मंगेश पाटील यांना विनंती असेल आपण या काही सन्मान आपण करतोय. आता ज्यांचं आगमन झालं नेहमीच उद्योग क्षेत्रामध्ये अरविंद शेठ नकुल भंडारी साहेबांची चर्चा राहिलेली आहे. जेव्हा जेव्हा आम्ही कल्याणमध्ये सुद्धा जातो तिथे बऱ्याच वेळा आम्ही पाहिलं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान असतं. त्यांच्या समेत आपण बघतो एक चांगले क्रिकेटर निल्सन मडवी सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल. पिंटू शेठ पाटील आपण या सपाटचे उद्योजक पिंटू शेठ पाटील, ज्या प्रकारे विनोदने उल्लेख केला प्रत्येक समालोचक आणि पंचांसाठी ज्यांनी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कूलर देऊन त्यांचा सन्मान केला असे पिंटू शेठ पाटील यांचा सत्कार आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मी लालचंद पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. या पिंटू शेठ पाटील क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा पिंटू शेठ पाटील आमच्या नेहमी संपर्कात असं नाही की क्रिकेट पुरता त्यांची ओळख निर्माण आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा नेहमीच आमच्या संपर्कात सुद्धा असतात. आणि सचिन भोईर यांचे खूप जिवलग मित्र आहेत. जेव्हा जेव्हा मला वाटतं उंबारली गावातनं ट्रिप जाते तेव्हाही पिंटू शेठ त्यांच्या बरोबर असतात. आणि या दरम्यान फटका तर चांगला आलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया विनोद पाटील सरांचा आवाज. आणि बघा काय जबरदस्त टायमिंग बेमिसाल होता. मनोज जो सलामीला आलाय तो मात्र स्ट्राईक मध्ये आल्यानंतर स्वागत करतो. नवीन गोलंदाज नवीनचा पहिलाच बॉल अगदी पुढ्यात दिला होता ओव्हर पिच आणि पाठवल्या सीमारेषेबाहेर. आणि बघा धावसंख्या 42. मागचं षटक थोडंसं इकॉनॉमिकल राहिलं, तिथे 8 धावा आल्या होत्या. स्क्रीनवरती बघू शकाल हा फटका जागेवर स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय जबरदस्त कॅमेरा वर्क आमचे कॅमेरामॅन, का तर फार मोठी भूमिका असते. आपण नेहमी ऑपरेटरबद्दल बोलतो पण कॅमेरामॅन जे जे दृश्य दाखवेल ते ऑपरेटरला त्याकडे समोर आणावं लागतं. आणि आमचे सगळे कॅमेरामॅन प्रचंड मेहनत करत आहेत. भावेश ठाकरे जे मेन कॅमेरा हँडल करत आहेत, प्रसन्न भोईर जे लेफ्ट साईडचा कॅमेरा हँडल करत आहेत, यश जे स्टेजवरती आहेत आणि स्टेज कव्हर करत आहेत. त्याचबरोबर संस्कार फराड उर्फ पपलू जो फक्त 13-14 वर्षाचा आहे आणि वयाच्या 10व्या-11व्या वर्षी त्याने MTCसाठी काम करण्यासाठी सुरुवात केली. रोशनच्या सागरच्या तालमीत तो घडला आणि काय जबरदस्त कॅमेरा वर्क त्याचा आम्ही बघितलं आहे. आता अशा अनेक जण असतात की वयाने जरूर मोठे होतात, अनुभवाने मोठे होतात, पण तितकं परफेक्शन त्यांनाही देता येत नाही. ते या वयामध्ये हा पपलू देतोय म्हणजे संस्कार देतोय. धावसंख्या 42. पुन्हा एकदा कमबॅक मैदानावरती द्वारली संघाचं होत आहे. नवीन पुन्हा एकदा थांबलेले आहेत. रनवेमध्ये काहीतरी व्यत्यय जाणवला आहे, कदाचित स्टेपमध्ये चूक झाली असे. भरपूर गोलंदाज आपण बघत असतो की स्टेप मोजून तिथून त्यांचा बॉलिंग मार्क तो तिथे ठरवतात आणि त्यात जरा तरी 1-2 पावलं मागे 1-2 इंच जरी गफलत झाली तर प्रॉब्लेम होतो. ड्राईव्ह करतात कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का आणि नकार दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरला आपण बघताय. यतेश पाटील मगाशी काय जबरदस्त फिल्डिंग केली होती, चौकार वाचवला होता. सिंगलने धावसंख्या धावपळकावरती जाऊन पोहोचले आपण बघतायत ती म्हणजे 43. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. अत्यंत चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप सलामीवीरांमध्ये झालेली आहे. एक मोठं लक्ष सेट करण्याचा प्रयत्न करेल द्वारली इथून, कारण समोर ताकदवर संघ आहे आडिवली. ऑन साईडला खेळत आहेत, फिल्डर येत आहेत लॉंग ऑन वरनं. या दरम्यान 1 धाव. आणि आडिवली म्हटलं की राहुलभाई यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. मथुर प्रचंड प्रसिद्ध आणि आज जिंकलेलं आहे 1 साईड अशी माहिती मिळते आम्हाला. स्टॅकिंगला बॅटर मनोज पुन्हा एकदा 21 वरती नाबाद खेळत आहेत. नवीन ओ हो गुडघ्यावरती आले होते, बॅट जोराने फिरवली होती पण चेंडूच्या लाईनमध्ये लेंथमध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी आले नाही आणि त्यामुळे आपण बघतायत डॉट बॉल.
पहिला बॉल षटकार, पण नवीनचा कमबॅक बघा. पुढच्या 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिल्यात. एखादा गोलंदाज पहिल्या बॉलवरती षटकार आला की थोडा घाबरतो, डगमगतो, विचलित होतो, चुका करतो, पण नवीनने ते नाही केले. नवीनने त्या ठिकाणी नक्कीच आपल्या लेंथमध्ये बदल केला, वेगामध्ये थोडासा बदल केला आणि पुढच्या 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिल्यात. बघूया मनोजचा पलटवार होतोय का पुढच्या बॉलवरती. ओ फुलटॉस उंच गेलाय, झेलची शक्यता आणि झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद, पण मला वाट थर्ड अंपायर. नाही, पण जर फेअर बॉल आहे त्यामुळे फलंदाज धावचित आहे, झेलचित नाही. चांगला डिसिजन थर्ड अंपायरचा आपण बघता. रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव. पालेगाव म्हटलं की पांड्याची आठवण येणार नाही. माफ करा, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. झेल पास झालेले, रनआउट नाही, फेअर बॉल होता. आणि बघा रतन मानेरकर अंपायरच्या भूमिकेत सध्या रतन मानेरकर जबरदस्त फॉर्मात आहे. खरं तर नाईट स्पर्धा करूनही रात्री निघतात कुलाब्याला मच्छी घ्यायला. मच्छीचा बिझनेस आहे त्यांचा, तो कधी सुटणार नाही आणि तो सोडायला नाही पाहिजे. प्रमुख व्यवसाय तो आहे. आणि नेहमी सांगतात की 2 वाजू दे, 3 वाजू दे, 4 वाजू दे, मी इथून जातो. पालेगाव म्हटले की बुलेट मॅन ऑफ द मॅच सिरीजच्या माध्यमातून आपण देताना बघितलेले आहे. तर मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानात एंटर होतोय धनाची. हवेत आहे, झेलची शक्यता, विकेट किपर नाही, गोलंदाज आल्यात. वेल जज कॅच. नवीनने सांगितलंय आम्हाला झेल आहे, मी पकडणार, आणि त्यामुळे आज झेल त्याने सहजतेने स्वीकारलाय. 4 षटकं संपल्यात, 44 धावा मैदानावरती. हा तिसरा गडी बाद होतोय द्वारलीचा. बघा भावेश आम्हाला सांगतात पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 आल्या होत्या, पुढच्या 2 ओव्हरमध्ये 16 आल्या. म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14-14 अशी धावसंख्या बघितली, पुढच्या 2 ओव्हरमध्ये 8-8. मी कौतुक करेन नवीनचं, ज्याने 3 बॉलमध्ये 8 दिल्या होत्या, पण पुढच्या 3 बॉलमध्ये नवीनने काय जबरदस्त बॉलिंग केली आणि त्याने 8च धावा खर्च केल्यात. जी धावसंख्या प्रोजेक्टेड स्कोअर 2 ओव्हरनंतर 70 दाखवत होता, तो आता 55 दाखवतोय. म्हणजे आडिवलीने काय कमबॅक केलं मैदानावरती बघा. आता अखेर षटक घेऊन येतो भूषण. स्टॅकिंगला विनायक, सेट बॅट्समन मनोजही बाद झालाय. आधी आपण रुद्राची बॅटिंग बघितली, आता दोन्ही फलंदाज. हा चेंडू ऑफस्टंपमध्ये खूप जास्त बाहेर पिचिंग, वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत प्रसाद सहस्रबुद्धे. थर्ड अंपायर वाईटसाठी थर्ड अंपायर घेण्यात आलेला आहे. बघूया पंचांच्या निर्णयाविरुद्ध चॅलेंज केले गोलंदाज भूषणने. अंपायर सांगतात की हा वाईड आहे माझ्या मते, पण बघूया थर्ड अंपायर सांगतील. रतन मानेरकर त्या ठिकाणी आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये स्लो मोशनमध्ये आपण चेक करूया. आपल्याकडे यंत्रणा आहे, त्याचा आपण वापर करणार आहोत. सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपण बघतायत. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ अत्यंत सुंदर अशी ही प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धा जी उंबारलीमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आल्या. उंबारलीमध्ये अनेक स्पर्धा होतात डे फॉर्मॅटमध्ये, पण नाईटची स्पर्धा आणि पहिलंच आयोजन. आणि बघा त्यांनी कुठल्याही गोष्टीची कसर सोडली नाही आहे. ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आणि विशेष म्हणजे पहिलं आयोजन असूनही फोकस 13 टॉवर योगी बानेनेही कौतुक केले की 13 टॉवर लावलेले आहेत, उत्तम प्रकाश पडलेले आहेत, त्यामुळे चेंडू व्यवस्थित दिसतो, साईट होतो. आणि त्यामुळे आयोजकांचं विशेष कौतुक. प्रत्येक टॉवरच्या बॅक साईडला एक एक्स्ट्रा फोकस लावलेला विपरीत दिशेला, जेणेकरून चेंडू जर गेला त्या ठिकाणी तर तो सापडेल. बऱ्याचदा मॅच बॉल नाही आला तर बॅट्समन थोडे निराश होतात. बराचसा वेळ जातोय. बघूया रतन मानेरकर योग्य निर्णयापर्यंत पोहोचत नाही आहेत. बऱ्याचदा असे डिसिजन क्लोज असतात, त्यामुळे
थोडासा वेळ लागतो. रोशन फरार त्यांच्या परीने त्यांना आणखीन झूम करून दाखवत आहेत, स्लो मोशनमध्ये दाखवत आहेत, जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होईल. धावफलक त्या ठिकाणी आपण बघताय स्थिरावलेलं आहे. इट्स अ फेअर बॉल. अंपायरांनी आपला निर्णय या ठिकाणी मागे घेतलाय. प्रसाद सहस्त्रबुद्धे होतं असं इंटरनॅशनल लेवलला होतं आणि अक्षर रिप्ले बघू शकाल दाखवत आहेत. पडल्यानंतर चेंडू निघाला होता आणि अगदी वाईड लाईनच्या थोडासा आत बाहेर निघताना स्लाइडली, पण फेअर बॉल आहे. भूषण पुन्हा एकदा 44 धावा. फुलटॉस पाठवलाय, गॅप मधून जाईल, सीमारेषे बाहेर येईल, हा चौकार. फुल टॉस बॉल होता, खराब होता. मागचा चेंडू चांगला होता पण गॅप मध्ये गेला, हे महत्वाचं. विनायकने हा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला. 4 धावा, 48 धावा. अखेर षटक. बॉलिंग मार्ग तयार. त्या ठिकाणी पुन्हा एकदा भूषण. स्ट्रायकिंग इनला विनायक. जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली मैदानावरती बॅटिंग करतोय. शॉर्ट ऑफ लेन हुक केलाय, फाईन लेगला सापडले गेले. चक्रव्यूह होतं, जाळ्यात अडकवलाय. चांगलं कमबॅक. भूषणचा पलटवार. चौकारानंतर इथून तंबूचा रस्ता दाखवलाय विनायकला. धावफलकावरती आपण बघतायत 48. आणखीन एक धक्का. 4 गडी बाद झाले आहेत. यानंतर भाई ॲक्शन मध्ये असतील. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे जबरदस्त फॉर्म मध्ये, पण त्यांच्या समोर त्यांचा कट्टर प्रतिद्वंदी हेतूटने 40+ तयार आहेत. दोन्ही संघ तुल्य बळ आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच ताकदीचे आहेत. यानंतरची मॅच देखील रोमांचक होईल. मी उंबारलीच्या आयोजकांचं कौतुक करेन की त्यांनी या लॉट्समध्ये आपण बघितलं, एक रेग्युलर, एक 40+, एक रेग्युलर, एक 40+ असं ठेवलंय. त्याच्यामुळे एक वेगळी रंजकता आणि त्यामुळे प्रेक्षक देखील यूट्यूबवरती कंटिन्यू मॅचेस बघत असतात. व्ह्यूअर्स सातत्याने वाढत चाललेले आहेत आणि नाईट स्पर्धा प्रत्येकाच्या मनाला भावते, पण प्रत्येकाला खेळायला आवडते असं नाही. काही जणांना नाईटमध्ये परफॉर्मन्स होत नाही, पण काही जण रात्री खतरनाक असतात, जसे RCC पेठ, रातो के कातील त्यांना म्हटलं जातं. नागाव टीम देखील त्यामधला एक संघ आहे. चेंज द गेम वडवली बिला आपण त्यामध्ये काउंट करू शकतो. स्लोअर 1 चेंडू. यावेळेस मात्र गतीमध्ये बदल आणि काय, पण बघा पिचिंग खूप बाहेर होती, त्यामुळे अंपायरने वाईड घोषित केले. आम्हाला या अँगलमुळे ते कळत नाही आहे. जर विकेट सरळ असते आमच्या दिशेने तर आम्हाला सांगता आलं असं. पडल्यानंतर बाहेर निघतोय वाईड. वाईडच्या आधाराने एक धाव आहे. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा झाल्यात. कमबॅक चांगलं झालं. 2 ओव्हरमध्ये जे कुठेतरी डॅमेज झालं होतं, तोडफोड झाली होती, ते कव्हर केलंय आडिलवीच्या गोलंदाजांनी. ऑन साईडला खेळतात फिल्डर आहे त्या ठिकाणी विजय. या दरम्यान 1 धाव पूर्ण करते. धावसंख्या धावफलकावरती एकूण 50 धावा कंप्लीट होत आहेत जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारलीच्या. आणि नाईट स्पर्धेमध्ये 50, 55, 5 ओव्हरमध्ये एक फायटिंग टोटल. पुन्हा एकदा स्क्रीनमध्ये बघू शकाल. हे विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून दाखवण्यात येते आणि आमची क्रीडा नगरी उंबारलीची आणबान शान आई गावदेवी क्रीडांगण आपण बघू शकाल. ड्रोनच्या माध्यमातून आजूबाजूला अंधार आणि मध्येच हे क्रीडांगण आपण बघतायत. गुड जॉब. ड्रोन ऑपरेटर आमचे या ठिकाणी आहेत रोशन. पॉइंटला योगी आहेत. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. योगीचं क्षेत्ररक्षण नेहमी लाजवाब राहिले आणि इथून मात्र फलंदाज धावचित होईल, कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, पण विकेट अशा प्रकारे नाहक गमावणं बऱ्याचदा शेवटच्या टप्प्यामध्ये ते अंगलट येतं. पण स्ट्राईक हवी आहे आणि स्ट्राईकसाठी कुठेतरी एकाला बलिदान द्यावं लागेल आणि ती स्ट्राईक मिळाल्यानंतर जो बॅट्समन स्ट्राईक घेतो तो मात्र प्रयत्न करतो की आपण एक मोठा हिट ठोकू इथून. पण बघूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 51 धावा झालेल्या आहेत आजच्या रात्रीतील लढत क्रमांक 3. येतुटे वर्सेस काटे, यानंतर त्यानंतर पडले वर्सेस खंबालपाडा आणि दिवा वर्सेस शेडोन. अशा जबरदस्त लढती असणार आहेत. आणि डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं की 48चा एकत्रित गट असतो, त्यामुळे मॅचेस सगळ्या दिवशी चांगले असतात. असं नाही की आज ABCD गट आहे, उद्या दुसरा गट आहे.
हुक करण्याचा प्रयत्न, या दरम्यान चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आणि अशा प्रकारे आपण बघतायत डाव या ठिकाणी संपलाय. पहिला 51 धावा झाल्यात, 52 धावा करायच्यात. मला वाटतं स्टंपिंगसाठी अपील केलं होतं, पण पंच बघूया काय डिसिजन देत आहे. तर या दरम्यान आपण करूया 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच काटईचे अर्जुनभाई पाटील यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सुखदेवदादा पाटील यांना विनंती होती की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण भाईंचा आपण सन्मान करणार आहोत. भाईंना विनंती असेल या. त्यानंतर आम्ही लगेच टॉस सुद्धा करू. मंगेश पाटील यांना विनंती असेल आपण या. लालचंद पाटील साहेबांनी आपण पाहत आहेत या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक. पहिल्यांदाच नाईट स्पर्धा उंबारलीच्या या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मात्र काय जबरदस्त आयोजन केले 40+ संघटनेचे अध्यक्ष बघा. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अध्यक्ष चषक ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे 26 मार्च ते 30 मार्च. आणि ती स्पर्धा डेनच्या माध्यमातून टीव्हीवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. असं स्पर्धेचं आयोजन. आणि त्या स्पर्धेचे लाडके आयोजक एक यशस्वी उद्योजक संतोष वजे साहेबांचं आगमन झालं आहे मानपाड्याचे. त्यांचं हार्दिक स्वागत. दत्तदादा सुद्धा येतात. त्यांचे येणाऱ्या काळामध्ये याच मैदानामध्ये तुम्हाला 2 एप्रिल ते 6 एप्रिल 40+ धमाका नाईट स्पर्धा डे नाईट ती स्पर्धा असेल. ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि भाईंचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना खऱ्या अर्थाने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणत्याही ग्रामीण 40+ खेळाडूच्या घरी लग्न असल्यानंतर जी संकल्पना भाईने सुरू केली, प्रत्येकाच्या घरी पैशाची मदत, ही संकल्पना कुठेही तुम्हाला पाहायला मिळाली नाही आहे. त्यामुळे भाईंचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. सर्व समालोचकांचा सन्मान त्यांच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर संतोष वजे गोल्डन मॅन त्यांचाही सत्कार होईल. तर या संतोष वजे साहेब आपलाही सत्कार होईल लगेचच. सुखदेवदा पाटील यांच्या शुभ हस्ते संतोष वजे यांचाही सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. लालचंद पाटील यांच्या उपस्थितीत हा सन्मान होईल. रणजित ठाणगे यांचे आगमन झाले. तर याच मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्हाला मिळणार आहे बघायला. आणि कॅप्टन इथे उपस्थित राहायचे हेडूटने 40+ आणि काटे नक्कीच. अरविंद भंडारी साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिलाय. वसुदेव काळन या आपलाही सत्कार होईल. वसुदेव काळन हेडूटनेचे त्यांचा सत्कार होईल. आणि दोन्ही कॅप्टन या हेडूटनेचे कॅप्टन आणि काटेचे कॅप्टन टॉस करून घेऊया आपण. 5 ओव्हरची मॅच आहे ती. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण या लगेच आपण टॉस सुद्धा करणार आहोत. वसुदेव काळन यांचा सत्कार झाल्यानंतर वसुदेव काळन म्हटल्यानंतर क्रिकेटची प्रचंड आवड आहे हेडूटनेची आणि A1 जोडी हेडूटनेची आपण पाहतोया. यज्ञेश काळन आणि सूरज भंडारी यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि आज हेडूटणे गावामध्ये डबल धमाका असेल कारण की रेग्युलर संघ सुद्धा विष्णू शेठ मास्कर यांच्या स्पर्धेत सुपर 3 मध्ये आणि हेडूटणे 40+ संघ सुपर 4 मध्ये म्हणजे 2 ट्रॉफीज बाळू आज हेडूटणे गावामध्ये येतील 40+च्या माध्यमातून सुद्धा आणि रेग्युलरच्या माध्यमातून सुद्धा. हा एक वेगळा आनंद असेल. चला कॅप्टन या टॉससाठी. दोन्ही कॅप्टन बॅट्समन लगेच पाठवा. आडिवली संघ नितीन आलेले आहेत हेडूटणे 40+ टीमचे कॅप्टन आणि बाळू पाटील आमच्यासोबत जोडले जातील. टॉस ते करतील लगेचच. दोन्ही संघ फायनलमध्ये बघा. हेडूटणे रेग्युलर आणि हेडूटणे 40+. केशव येत आहेत नागावच्या स्पर्धेत. विश्वास शेठ मस्कर यांची जी स्पर्धा आहे. सुखदेव पाटील आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. थँक्यू नितीन. टॉस करूया आपण सुखदेव पाटील यांच्या शुभ हस्ते. सुखदेव पाटील असतील आपण तर लालचंद पाटील असतील या स्पर्धेचे प्रमुख ते ग्रामस्थ मंडळ आपण पाहिजे तर टॉस कोण करतो सांगायचं. 10चा कॉईन आहे. एका बाजूला केशव आहेत तर दुसऱ्या बाजूला नितीन आहे. चल केशव टॉस करतायत. काटा टॉस जिंकलाय. मान्यवर विनंती करतो आपण असं नसतं. नितीन टॉस जिंकलाय काय डिसिजन असणार आहे. क्षेत्ररक्षण करायला आपण पाहिले तर आत्ताच आपण पाहिले तर जी स्पर्धा विश्वनाथदादा मस्करच्या आपण वाढदिवसानिमित्त त्याच स्पर्धेमध्ये आपण देखील मेगा फायनलमध्ये पोहोचला. इथे देखील स्पर्धा खेळायचं आहे. काय म्हणाले आयोजनाबद्दल आणि तुमच्या संपूर्ण टीमच्या परफॉर्मन्सबद्दल. आयोजनाबद्दल बोलू तर उंबारे गावाने पहिल्यांदाच मला असं वाटतं एवढं मोठं आयोजन केलं आहे आणि खूप सुंदर आयोजन केलं आहे. कोणाला वाटणार नाही का पहिल्यांदा आयोजन आहे म्हणून. आणि टीमचा परफॉर्मन्स बोलतात आमचे प्लेयर थोडे आता एकदम आज तर तिथे फायनलला पोहोचले म्हणजे परफॉर्मन्स चांगलाच आहे त्यांचा. त्याच्यामुळे मी सर्व टीमचे पण धन्यवाद मानतो की तिथपर्यंत पोहोचले. नाही नितीन बरंच आपण पाहिले तर तुमचे खेळाडू काही खेळाडू 40+ तर आहेत पण काही 50+ आहेत. त्यामध्ये भीमकांचं नाव घेईल आपण तर बाप्पा दिलीप पाटील असतील आणखीन पंडित दादा असतील. या खेळाडूंविषयी आणि सुधीरविषयी काय म्हणशील तू. 50+ अजूनपर्यंत ते खेळतात मला तेच म्हणजे नवल वाटतं कारण का 50+ पोचला तर आताच आपण 40 मी तर आता म्हणजे त्यांच्यापेक्षा लहानच आहे नवीनच आहे पण ते 50+ खेळतात हेच आमच्यासाठी मोठे.
क्या बात आहे. टॉस बॉक्समध्ये टॉस जिंकलाय. एडूट नेपोटी प्लस संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सगळ्या कॉम्बॉक्समध्ये सज्जित नितीन खान. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. वळूया मॅचच्या दिशेने. करण भाने पहिलाच बॉल शॉर्ट थर्ड मॅनला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला असं वाटत होतं. करणचं खातं उघडलं तर या मॅचमध्ये टार्गेट आहे ते 51 धावा केल्या दॉर्ली संघाने. 52 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा तो जयमान अडिवली संघ आपण पाहतोय. बऱ्याच वेळा प्रिशा 11 या नावाने सुद्धा आपण संघ पाहत असतो. आमचे प्रजेश पाटील असतील अडिवलीचे उद्योजक सामना पाहत असतील. प्रजेश दादांचे हार्दिक हार्दिक स्वागत आले असतील तर या आमचे आता सध्या बघा संदीप भाणे सुद्धा चर्चेत आहेत. SP पॅनलच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी त्यांना पंचांच्या भूमिका तुम्ही पाहतात. साई भक्त सुनील भाणे असतील आमचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ. साई भंडारा ज्यावेळी होतो आणि इथे कव्हर्सला झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. काय घडलंय रुद्रना हेच सांगतात. घाई करायची गरज काय. कारण झेल इतका सोपा झेल होता आणि नितेश सुद्धा एक चांगला बॅटर आहे. क्रिकेट या खेळामध्ये जीवदानं भरपूर वेळा मागात पडतात. 2 धावा धापल होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या गावामध्ये आले होते सुखदेव पाटील असतील लालचंद पाटील असतील आमचे कैलास पाटील नक्कीच आमचे ते भाऊजी सुद्धा आहेत. पुन्हा चेंडू हवेत आहे. आताही क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. बॅकअप दिलाय. खराब बॅकअप आहे आणि बघा काय घडलंय काय मैदानामध्ये. धावा 4 मिळतील चौकार. शकते बाळू पाटील कारण की क्रिकेट असा खेळ आहे. फिल्डिंग फॅक्टर भरपूर महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे चांगली गोलंदाजी फलंदाजी असून फायदा नाहीये. यज्ञेश खान आणि सूरज भंडारी यांना विनंती असेल एवन जोडी हेडोटने गावची की या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. हेडोटने पोटी प्लस संघाचे खंदे समर्थक सुद्धा आहेत. आमचे नितेश पाटील आले असतील तर या आमचे मित्र. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. करण भाणे आता थांबणार नाहीये. त्याच्या बॅटमधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुरुवात बघा 52 पाठलाग करायचे मात्र दबाव दिसत नाहीये. जयवरमान अडिवली संघ आपण पाहिलं दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ या टीमने केला होता. तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून करण भानेसाठी क्रिकेट किती इझी आहे हे दाखवून देत असताना या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून आला हरेशच्या विरोधात चौकार. चौदा धावा धापलकवती लागल्यात. काय सुरुवात केली. दुसरा फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये सलग 3 चौकार मारलेत. पहिला फलंदाज तुम्ही पाहिला सुभाष पाटील 40+ संदप संघाचा खेळाडू आणि त्यानंतर आता करण भाने अडिवली संघाचा रेग्युलरचा फलंदाज ज्याने सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार मारले. त्याने धावा 14 झाले. त्या मॅचमध्ये आपण पाहतोय चांगली बॅटिंग असणार. योगेश भानेने खूप चांगलं कौतुक केले. 13 टावर्स पहिल्यांदाच तुम्हाला पाहायला मिळतात आणि खूप चांगला उजेड आहे आणि तेच तर पाहिजे असतं खेळाडूंना. अजून काय पाहिजे. ऑन साईडला खेळायचं होतं. यष्टिरक्षक बीट थर्ड मॅन बीट फाईन लेग बीट. थोडीशी टक्कर झाली का बघायची जरा लवकर. पाणी घेऊन जायचे. सोमनाथ भोईर यांना विनंती. आमचे स्वयंसेवकांना विनंती आपण जरा जा मैदान बघा. जास्त दुखापत नसावी आणि यासाठी आम्ही म्हणत असतो कॉल द्या. थर्ड मॅन आणि फाईन लेग हे असं क्षेत्र आहे तिथे बऱ्याच वेळा धोका असतो. बघा या ॲक्शन रिप्ले थोडंसं लागलंय मला वाटतं. खूप चांगलं टेलिकास्ट बघूया. ओमसा MTC स्पोर्ट लाईव्ह तुम्ही पाहताय आणि बघा दोन्ही टीमचे खेळाडू. कैलास पाटील बघा स्वतः जातात आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक लालचंद श्रीपत पाटील. खेळाडू कोणत्या गावचे कधीच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं जात नाही. मात्र यासाठी आम्ही सांगत असतो तुम्ही बॅटिंग करता तेव्हाही काळजी घ्या. फिल्डिंग करता तेव्हाही काळजी घ्या. कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये. या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच गोपाल नागो पाटील असतील स्वर्गीय यश शनिदास भोईर असेल कुमार सागर सुनील पाटील आणि कुमारी अक्षदा नारायण भोईर. नक्कीच आमच्याच गावातील आमचे मित्र अमित भोईर यांची बहीण जी आपल्यामध्ये असं नाही आहे. सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला पाहायला मिळते.
यश शनिदास भोईर, कुमार सागर सुनील पाटील, कुमारी अक्षता नारायण भोईर या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण 12 खेळाडूला पाठवू का? ओके चला चिन्मय येत आहेत. जास्त दुखापत नसावी हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. इथल्या गावदेवीला नमन करूया की या खेळाडूला जास्त दुखापत नसावी, कारण की कोणत्याही खेळाडूला पण दुखापत होऊ नये हाच प्रयत्न असतो. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात, 4 चौकार तुम्हाला पाहायला मिळालेत. काय टेलिकास्ट आहे बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओमसाई मॉडर्न क्रिकेट, ओमसाई MTC लाईव्ह 18 धावा दाखल कोणते आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं हाताला मला वाटतं दुखापत झाली. स्वतः जयेश पाटील सुद्धा बघा मैदानात लगेचच गेले. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. आणि ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला विनोद पाटील यांनी की पहिल्यांदाच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मैदानाच्या आतमध्ये 4 ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे पिण्यासाठी. ही जास्त दुखापत नसावी. शोल्डरला थोडंसं मला वाटतं लागलं नक्कीच. संदीप फुटाणे यांचे आगमन झाले. या संदीप फुटाणे आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच त्यांचा संघ एक सामना जिंकलाय. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटई. आणि या मैदानात सँडीचा रेकॉर्डही भरपूर मोठा आहे. 16 षटकार एका स्पर्धेमध्ये मारण्याचा विक्रम. मालिकावीरचा मानकरी सुद्धा तो ठरला होता उंबारडीच्या डे स्पर्धेमध्ये. त्यामुळे हे मैदान लकी राहिले संदीप फुटाणेला. आताच तुम्ही पाहिलं दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा संपन्न झाली. आणि ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने जो शब्द दिला होता राजूदादा पाटील आपले सर्वांचे लाडके माजी आमदार, 1 रुपया एंट्री आणि 1 रुपयात 48 संघ खेळले, म्हणजे प्रवेश फी फ्रीज समजावी लागेल. 1 रुपया प्रवेश फीमध्ये तुम्हाला 26 लाख रुपयापेक्षा जास्त पारितोषिकं त्या स्पर्धेत पाहायला मिळाली ग्रामीण रेग्युलर संघांसाठी. सोमनाथ काही इशारा करतायत? नाही नाही काही टेन्शन नाही. इतका कल्याण ग्रामीण क्रिकेटमध्ये इतकं एवढं टेन्शन आहे काही, कारण ज्यावेळी दुखापत होते खेळाडू नसलं तरी हरकत नाही आहे. पहिल्या षटकात 18 धावा आल्यात. थोडंसं टक्कर झाली नक्कीच, त्यामुळे जास्त दुखापत नसावी. आणि वेज सांगतात बघा माझ्याच हाईटचा एक मुलगा आता मैदानात गेला आहे खेळण्यासाठी. आणि वेज सुद्धा खेळलेले आहेत. वेज सोमनाथ भोईर, थर्डमॅन आणि फाईन लेग क्षेत्ररक्षकाचा मी मगाशी उल्लेख केला. बऱ्याच वेळा दोन्ही क्षेत्ररक्षक वेगाने येतात. ज्यावेळी क्षेत्ररक्षकाकडनं बॉल सुटतो, खास करून रुपेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. रुपेशला तुम्ही पाहतात पहिल्याच ओव्हरमध्ये 18 आल्यात. अडिवली विरुद्ध दॉर्ली अशी मॅच. पुढच्या मॅचमध्ये एडूटने 40+ टॉस जिंकलाय. नितीनने सांगितलं आम्ही गोलंदाजी करू, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल काटाई 40+ला. पहिलाच बॉल शॉर्ट कव्हरला एक सिंगल मिळाली आहे. नितेशला एक जीवदान मिळालं या मॅचमध्ये. तो 2 वरती आता बॅटिंग करतोय. 4 बॉल 4 चौकार करंजच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. अडिवली संघाची रेग्युलर संघ तुम्ही पाहायला मिळतोय. अडिवलीचे कोणी मान्यवर आले असतील या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. तोरलीचे कोणी मान्यवर असतील चंद्रकांत रघुनाथ पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. चंद्रकांत रघुनाथ पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. या दरम्यान झेलची शक्यता आता चूक होणार नाहीये. करण मानेची विकेट हवी होती दॉर्ली टीमला आणि ती मिळाली अखेर दुसऱ्या ओव्हरमध्ये. रुपेशच्या खात्यामध्ये फलंदाज बाद. यश मिळाले गोलंदाज रुपेशला. आणि आता विजय पवार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात 3ऱ्या क्रमांकावरती. विजय पवार
हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. विजय पवारची पॉवर तुम्हाला पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली आहे. येतोय चौकार. विजय पवारच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. धावसंख्या 23 वरती पोहोचले. 52 धावांचा पाठलाग करत असताना हाय बॉल फुल टॉस होता. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरेजवर वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे नितेशच्या माध्यमातून आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या. 3 ने धावसंख्या पुढे सरकली. ती 26 वरती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. अर्ध लक्ष पार केले. अजूनही 20 बॉल मध्ये 26 करायचे त्या मॅच मध्ये. उमसा एमटीसी स्पोर्ट आज काटेची आपण पाहिलं तर राजदीप चौधरी यांचा वाढदिवस आहे. त्यांनी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काटेची संघाने एक सामनाही जिंकलेला आहे. 26 वरती 1 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 26 करायचे त्या मॅच मध्ये. पलटवार करायचं असेल डॉर्ली टीमला तर विकेट घ्याव्या लागतील. चांगला बॉल होता रुपेशचा. रुपेशने चांगली गोलंदाजी केली कारण की पहिल्या ओव्हरमध्येच 18 आल्या होत्या. त्यानंतर रुपेशने आता 5 बॉलमध्ये फक्त 8 धावा खर्च केलेत. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. यानंतर काटे 40+ विरुद्ध एडूडने 40+ तुम्हाला मॅच पाहायला मिळते. त्यानंतर पुन्हा आपण रेग्युलर फॉर्मॅटकडे वळणार आहोत. पडले विरुद्ध खंबालपाडा. एडूडने 40+ संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. 4-1 चेंडू होता. गती कमी केली मात्र चेंडूला पाठवून दिलंय. नितेश पाटीलने मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. स्पोर्ट लाईव्ह सर्वच कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. आणि षटकार आले. 2च ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या 32 धावा आल्या. त्यामुळे 18 बॉलमध्ये आता 20 या मॅचमध्ये आता फक्त करायचे आहेत. त्यामुळे पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. एडूडने 40+ आणि काटे 40+. पहिला का 40+चा सामना आपण पाहिला तर जय गणेश विष्णू स्पोर्ट आचल 11 नावाली 40+ने पहिला सामना जिंकलेला आहे. नवनाथ साळुंके मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले. 2 षटकात 32 धावा. पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायचे दाखवून दिले. करंडे 4 चौकार त्याच्या बॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर नितेशच्या बॅटमध्ये तुम्ही षटकार पाहिलेला आहे. विजय पवारच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय. आणि अडोली गाव म्हटल्यानंतर या गावामध्ये साईंचा भंडारा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बरेचसे साई भक्त या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. साईबाबांचं एक सुंदर मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं. अडोलीचे ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहतात. अडोली प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहिली होती. दोरलीचे गोपीनाथ रसाळ साहेबांचं आगमन झाले. त्या विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. गोपीनाथजी रसाळ साहेब. पहिलाच बॉल बॉटम मिनचा वापर केलाय. स्वतः गोलंदाज आपण पाहतोय. एक सिंगल रोखू शकत नाहीये. हरेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये हरेश थोडेसे मागळे ठरले. 18 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. 33 धावा दापल कधी लागल्या त्या अडोली संघाच्या. पहिला सामना रेग्युलर फॉर्मॅटमधनं जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेने जिंकलेला आहे. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्याही कटआउटला जर डायरेक्ट हिट झालं तर सचिन भोईर उंबारले यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चंदनजी भगत ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष, विनोदजी रतन पाटील, महेश बाबूराव पाटील नगरसेवक. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. या अगोदर षटकार मारला होता नितेशने. त्यानंतर आत्ता स्ट्राईक त्याच्याकडे आली. 8 वरती तो बॅटिंग करतो. हा ॲक्शन रिप्ले बघा. टेस्ट क्रिकेटची आठवण झाली. 33 वरती 1 अशी परिस्थिती. हरेशला कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. मॅच सुरू असताना प्लीज बाईक वगैरे घेऊन जाऊ नका. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. हे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल, मॅच ज्यावेळी सुरू असते तुम्ही थोडंसं थांबा, कारण लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगलं आहे. त्यामुळे ते चित्र चांगलं वाटत नाही ज्यावेळी मॅच सुरू असते. एखादी बाईक मैदानात जाते
तुम्ही थोडं सहकार्य करायचे. 33 धावा झालेल्या आहेत. हरेश ज्याने 18 दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, तो आता चांगली गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. क्षेत्ररक्षक काय करतायत लॉंग ऑफला, झेलवर यायला होतं. चुका क्रिकेटमध्ये भरपूर वेळा मागात पडतात आणि येतोय चौकार. (37) 37 धावा झाल्यात. साईडला खेळत आहेत मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. नितेश पाटील बघा किती वेगाने धावत आहेत आणि 2 धावा सहज इथं पूर्ण केल्यात. चौकारानंतर दुहेरी धाव तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 39, 52 धावांचा पाठलाग करत असताना नितेश पाटील, विजय पवारला माहिती आहे एक धावेला क्रिकेटमध्ये किती महत्व आहे. एक रन्स नितेशचा झेलही ड्रॉप केलाय आणि तो आता 14 वरती बॅटिंग करतोय. चांगला बॉल होता. एकाच एंडला फलंदाज. नितेशला दुसरा जीवदान. नितेश पाटीलला दुसरा जीवदान मिळालंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होईल. 3 षटकात धावसंख्या आपण पाहतो 39. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स टॉस जिंकलाय तो हेडूटने 40+ या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काटाही 40+ ला पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करायची. चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायचे. 13 पाण्याची वस. बारा चेंडू मध्ये 13 धावांची गरज. बारा चेंडू मध्ये 13 धावा या मॅच मध्ये करायचे. चला सामना लगेच सुरू करा. बारा चेंडू 13 धावांची गरज. चौथं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज निलेश. 12 चेंडू आणि 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संभाजी रसाळ यांनी प्रोत्साहित केलेल्या जर्सी तुम्हाला पाहायला मिळते दोर्ली संघाच्या सर्वच खेळाडूंच्या अंगावरती. महेशला तुम्ही पाहतायत डीप मिड विकेटमध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिली सुरुवात चांगली केली होती या मॅचमध्ये दोर्ली संघाने. पहिल्या 2 षटकात 28 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर नवीनने चांगलं षटक टाकलं. नवीन भूषण हे असे गोलंदाज आहेत जे नेहमीच धावांवरती रोख लावतात. विजय पवार सारखा अष्टपैलू खेळाडू या टीम मध्ये. 12 बॉल 13ची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले केले होते महेशने, मात्र धावा 6 मिळतील. षटकार. महेशचे चेंडू तितक्याच वेगाने आला होता कारण की विजय पवार भरपूर वेगाने बॅट टर्न करतात. प्रचंड ताकदचा वापर होतो बघा. ॲक्शन रिप्ले भरपूर कठीण होता. प्रयत्न चांगले केले होते महेशने. 11 बॉल 7 आता मॅच मध्ये करायचे आहेत. हाही फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. विजय पवार ऑन फायर. येतोय चौकार.
विजयापासून दूर आहे. आडवली संघ पहिला सामना काटेने जिंकलाय. तर मी ज्यावेळी सेकंड राऊंडच्या मॅचेस सुरू होतील तेव्हा काटे विरुद्ध यातून विजेता संघ तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. पंडित कान सुद्धा बघा इन ऍक्शन मध्ये. हेडवुडनेचे क्रिस गेल, उमेश पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये असतील. पुढच्या मॅच मध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. विजय पवार हा चेंडू जाईल स्क्रीनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय तो आडिवली टीम. या संघाने दुसऱ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. आडिवली संघाने त्याची फाईट आता मात्र काटे संघाबरोबर होईल ज्यावेळी दुसऱ्या फेरीतील मॅचेस सुरू होतील. दुसऱ्या फेरीतील मॅचेस 4 षटकांची तुम्हाला पाहायला मिळतील. 6 बॉलमध्ये 24 धावांची इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली विजय पवारची. 53 धावा सहज चेस केल्यात. 9 चेंडू राखून हा सामना आणि 9 विकेटने ही मॅच जिंकली. हा टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते ओमसे एमटीसी स्पोर्ट. काय टेलिकास्ट आहे बघा. आणि मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे आडिवली गावची पॉवर विजय पवार. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. विजय पवार ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विजय पवारला विनंती करेल. विजय पवार आपण लगेचच या मॅन ऑफ द मॅच. चला हेडवुडने 40+ संघ आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. विजय पवार आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर आणि 40+ आयोजित स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील स्मृती चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहतायत. आणि विजय पवार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्यावेळी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा बाळू पाटील यांचा आवाज तुम्हाला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. आणि दुसऱ्या सत्रामध्ये विनोद पाटील पुन्हा जोडले जातील त्यांच्या समेत. O2 बाळू पाटील. थँक्यू नितीन. विजय या अभिनंदन आपला ना. विजयशी आता आपण थोडंसं बोलूच. आता विजय ठरतो या सामन्याचा मार द मॅच. वेल प्लेड विजय. प्रथमतः अभिनंदन. विजय फक्त एकच प्रश्न विचारू. विजय फक्त काय जास्त काही विचार नाही. फक्त लाईट बद्दल आणि अजयनबद्दल ना. विजय काहीच बोलत नाही आहेत ना. योगीने सांगितलं की त्याचा प्रश्न येतो पण योगी बोलणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणेल कारण एवढा मोठा खेळाडू ओपिनियन देत नाही. भूषणसारख्या खेळाडूंनी मग काय करायचं.